हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अथ चैनम नित्यजातम नित्यं वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशमालंदिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अथ चैनम नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 26व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। अथ च एनं नित्यजातं वा नित्यं मृतं मन्यसे तथापि महाबाहो एनं शोचितुम त्वं न अर्हसि। याचा अर्थ असा होतो की आता जरी या आत्म्याला तू नित्यजातम म्हणजे सतत जन्मणारा, नित्य म्हणजे सदा, जातम म्हणजे जन्मणारा, वा म्हणजे अथवा, नित्य मृतम नित्य मरणार, सदा मरणार असं जरी मानलंस मन्यसे। आता जरी तू ह्या आत्म्याला, हा आत्मा सतत जन्मणारा आहे, सतत मरणारा आहे असं जरी मानलंस, तथापि तरी सुद्धा, तरी देखील हे महाबाहो, हे अर्जुना, एनं शोचितुम त्वं न अर्हसि, त्याचा शोक करणं तुला उचित नाही। हा जो श्लोक आहे औपचारिक स्वीकृती म्हणतात याला। म्हणजे भगवंत ही काही वस्तुस्थिती सांगत नाही आहे की आत्मा हा नित्य मरणारा आहे, नित्य जन्मणारा आहे, ही काही वस्तुस्थिती नाही आहे। पण अर्जुना, तू जरी असं मानलंस की हा आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य म्हणजे सतत जन्मतो आणि सतत मरतो, आता त्या 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत हे जे ज्ञान सांगितलं पाठीमागच्या श्लोकापर्यंत, त्याच्यामध्ये आत्म्याचं नित्यत्व, अमरत्व, अखंडत्वच सांगितलेलं आहे की नाही, आणि शरीराचं विनाशित्व सांगितलं। शरीर जाता गवे नाशवंत स्वभावे म्हणून तुला झुंजावे पंडू कुमारा। बाकीचं सर्व एवढा झालेला जो भाग आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, आत्मा हा काय आहे, नित्य आहे, अज आहे, कधी जन्मणारा नाही, कधी मरणाराही नाही आहे। शरीराच्या मरण्यानं आत्मा मरत नाही, शरीराच्या जन्मण्यानं आत्मा जन्मत नाही, शरीराच्या नाशानं त्या आत्म्याचा नाश होत नाही, हे असंच इथपर्यंत सांगितलं। पण हे सांगूनही अर्जुनाला ते मनोमन पटलंय असं भगवंताला काही वाटलं नाही। कारण आज्ञानी जीवाची समजूतच ही असते की मी कोण आहे, मी देह आहे, देह हेच माझं काय आहे, स्वरूप आहे, देहाच्या असण्यानंच मी आहे आणि देहाच्या नसण्यानं मी नाही। आणि देह हा जन्मणारा आहे, देह हा मरणारा आहे, त्यामुळं देहाच्या जन्माबरोबरच माझा जन्म होतो आणि देहाच्या मरण्यानं माझाही काय होतो, मृत्यू होतो, असंच अज्ञानी जीव समजत असतात। त्यामुळं आत्मा अमर आहे म्हणजे तू अमर आहेस, तुला मरणच नाही असं सांगितल्यानं ते पटावं तरी कसं। नित्य जे संस्कार आहे ते कसे आहेत, लोक म्हणतात हा जन्माला, हा मेला,
हेच सतत सतत आपल्यावर काय झालेले असतात, संस्कार झालेले असतात. म्हणून त्या आत्म्याचं अमरत्व पटावं तरी कसं. म्हणून भगवंत त्याच्या पातळीवर येऊन त्याला सांगतात, आणि असं जरी तू मानलंस तरीही शोक करणं उचित नाही. लक्षात आलं? त्याला तो जो शोक करतोय त्या शोकापासून देवाला काय करायचंय, बाजूला करायचंय. भगवंत म्हणतात, तू मानतो तस आत्मा हा नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा असं मानलं तरीही हे महाबाहो, हे अर्जुना, तुला शोक करणं उचित नाही. स्वीकृती दिली देवानं, पण ही औपचारिक आहे, तेवढ्या पुरती आहे. लक्षात आलं? त्याला हे सांगायचंय, भगवंत त्याला हे सांगतोय की काही झालं तरी शोक करणं उचित नाही. कारण जर नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा जर असेल तर हे अपरिहार्य आहे, हे टाळता येण्यासारखं नाही. मरण कोणाला टाळता येण्यासारखं आहे का? नाही. मग जी गोष्ट टाळता येण्यासारखीच नाही तिच्याबद्दल शोक करणं उचितच नाही. हां, एखादी गोष्ट आपल्या हातात असेल, आपल्या स्वाधीन असेल, आणि ती स्वाधीन असूनही आपण ती थांबवू शकलो नाही, तर मग त्याचा दोष आपल्यावर येऊ शकतो की आपण ही गोष्ट थांबवू शकत होतो, मरण टाळू शकत होतो, आणि तरी देखील हा माणूस मेला. मग शोक करणं काय आहे, उचित आहे. आता हे जन्म आणि मरण कोणाच्या स्वाधीनच नाहीत, कोणाच्या हातातच नाहीत. हे टाळता येण्यासारखं अटळ आहेत, अपरिहार्य आहेत. मग जरी आवाज कमी करायचा, जरी हा आत्मा नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा आहे, कमी करा, एकदम कमी करा, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं, तरी देखील शोक करणं काय नाही, उचित नाही. नैवम शोचितुमर्हसि, त्या संबंधी शोक करणं मुळीच योग्य नाही. पण जो आरंभलाय अगोदरचा हा पूर्ण शुद्ध पारमार्थिक उपदेश भगवंतानं केलेला आहे. जसं शास्त्रानं आत्म्याचं अमरत्व, नित्यत्व, अखंडत्व सांगितलेलं आहे, तसं भगवंतानं अर्जुनाला सांगून पाहिलं की हे ऐकण्यानं, आणि हे जर याला पटेल की आत्मा अमर आहे, देहाच्या मरण्यानं, देहाच्या नसण्यानं आत्म्यामध्ये काही फरक पडत नाही, मग हा काय करील, शोक करणं सोडून देईल. म्हणून शुद्धात शुद्ध उपदेश अगोदर केला. आता तो पटला नाही, म्हणून मग थोडासा व्यावहारिक स्तरावरचा उपदेश भगवंत या श्लोकांच्या माध्यमातून करतात. जसं एखाद्याला काय केलं, आपण दुधाची काय केली, खीर बनवली आटवून, पण आता ते पचण्याची, त्याची जर पचन क्षमता नसेल तर मग काय करावं लागेल. एकदम घट्ट दूध जर त्याला पचतच नसेल तर काय करावं लागतं, थोडं पाणी त्याच्यात मिश्रण करून द्यावं लागतं की नाही. त्याची पचवण्याची क्षमता बघून तशाच रीतीनं भगवंतानं हा व्यावहारिक उपदेश केला. ठीक आहे अर्जुना, तू मानतोस ना की देहाच्या जन्मण्यानं माझा जन्म होतो, देहाच्या मरण्यानं माझा मृत्यू होतो, तर मग ठीक आहे, तू जसं मानतोस तसं मानलं तरीही शोक करणं उचित नाही आहे. कोणत्याही प्रकारे शोक करणं उचितच नाही. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम, इथं अथ आणि च हे दोन जे काय आलेले आहेत, अव्यय आलेले आहेत. हे औपचारिक स्वीकृती दर्शवितात. शास्त्रामध्ये आणखी एक प्रकार येतो, त्याला तुष्यतु दुर्जन न्याय असं म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीशी आपला जर वाद चाललेला असेल आणि व्यवहाराच्या, शास्त्राच्या पूर्ण उलट तो बोलत असेल, पण आता त्याचं खंडन करणं किंवा त्याच्याशी चर्चा करणं हे उचितच नसेल कोण्याही प्रकारे, तर आपण काय म्हणत असतो, तुझंच खरं. तुष्यतु दुर्जन न्याय.
दुर्जन संतुष्ट हो. कुठं नादी लागता? तुकोबर आहे म्हणतात त्याप्रमाणे. मुके होता काय पदरीचे जाते, मूर्ख भोगिते मी पण. मूर्ख एखादा मनुष्य असा भेटला ना तर तिथं काय व्हावं, आपण मुक व्हावं. तो खोटं काहीतरी सांगत असला तरी ते ठीक आहे बाबा, तू म्हणतो तसं. तुष्यतु दुर्जन न्याय हा एक प्रकार आहे. इथं तुष्यतु दुर्जन न्याय नाही आहे, फक्त औपचारिक तात्कालिक तेवढ्या काळापुरती स्वीकृती भगवंत दाखवतात की अर्जुना तू म्हणतोस तसं जरी मानलं, आत्मा जन्मणारा आणि मरणारा आहे, तरी देखील शोक करणं कोणत्याच दृष्टीनं उचित नाही. तू म्हणतोस तसं थोड्या वेळ आपण मानू, तरी देखील तू जो शोक करतो आहेस तो काही योग्य नाही आहे. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची माणिसी, तरी शोचू न पवसी पंडुकुमारा. अथवा पंडुकुमारा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानेसी, तरी शोचू न पवसी. अथवा पक्षांतरबोधक अव्यय आहे हे. म्हणजे आतापर्यंत आपण एका दृष्टीनं काय केला, विचार केला. आत्मदृष्टीनं विचार सांगण्यात आला. आत्मा अविकारी आहे, एक आहे, जन्ममरणाच्या अतीत आहे, सर्व व्यापक आहे, शरीराबरोबर तो उत्पन्नही होत नाही, मरतही नाही. तेव्हा हे अर्जुना तुला शोक करण्याचं काही कारण नाही, असं भगवंतानं आत्तापर्यंत सांगितलं. पण ते काही पटलेलं दिसलं नाही, त्याचा अर्जुनावर काही सुपरिणाम झाला आहे असं काही दिसलं नाही. म्हणून भगवंत म्हणतात अथवा अथवा ऐसा नेणसी. तुला आत्तापर्यंत आत्म्यासंबंधी मी जे काही सांगितलेलं आहे ती आत्म्याची कुटस्थ नित्यता जरी तुला समजत नसेल, हे अर्जुना मी जे आत्म्यासंबंधी आत्तापर्यंत बोललो तशा रीतीनं त्या आत्म्याला तू भलेही जाणत नसशील. अथवा ऐसा नेणसी. ऐसा म्हणजे कैसा? आतापर्यंत जेवढा विषय झाला 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत तेवढा. अथवा ऐसा नेणसी, आत्मा असा आहे असं तू जाणत नसशील. आणि कसं मानत असशील? तू अंतवंतची मानिसी, आणि त्या आत्म्याला तो आत्मा नाशिवंत आहे असं मानत असशील, तरी शोचू न पवसी पंडुकुमार. हे अर्जुना तू शोक करणं तुला उचित नाही. लक्षात आलं का? कोणत्याही दृष्टीनं शोक करणं उचितच नाही. हे वेगवेगळ्या रीतीनं भगवंत सांगणार. या श्लोकापर्यंत 25व्या श्लोकाच्या अखेरपर्यंत आत्मा नित्य असल्यामुळं शोक करणं उचित नाही. आणि जरी त्याला नित्यता नाही पटली, तो मानतोय आत्मा काय आहे, जन्मणारा मरणार आहे, तरी अर्जुना तू जसं मानतो तसं मानलं तरी देखील शोक करणं उचित नाही आहे. कोण्याही दृष्टीनं विचार आपण केला तरी देखील. आता गोष्ट अशी आहे, एवढा हा शुद्ध उपदेश आत्तापर्यंत केला, परंतु अर्जुनावर त्याचा परिणाम झालेला दिसला नाही. गोष्ट अशी आहे की जर आपलं अंतःकरण हे अहंकार, मल, विक्षेप इत्यादी दोषांनी जर लिप्त असेल तर अध्यात्म ज्ञान एकदम अनुभवाला येत नाही. लक्षात आलं का? एकदमच लगेच सांगितलं आणि त्याचा लगेच परिणाम झाला असं काही होत नाही. एखादा विराळा कोणीतरी असतो की काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी, कवणो एकूजो. ज्यानं जन्म जन्मांतरामध्ये तयारी केलेली आहे, फक्त आता गुरु उपदेश व्हायचंच बाकी होतं. तेवढं झाल्याबरोबर त्याला पटलं. इकडून श्री गुरु काय म्हटले, तत्वमसी, आणि तिकडून तो काय म्हटला, अहम ब्रह्मास्मी. झालं काम, तेवढंच राहिलं होतं. जसं आपण नाही का या जिल्हाधिकाऱ्याकडं काही आपलं काम असेल तर ती फाईल त्यांच्या टेबलवर गेल्यानंतर किती वेळ लागतो त्यांना ती मान्य करायला. 1-2 वेळेस तो कागद बघेल असं आणि काय करेल, सही करेल. 1 मिनिटाचं काम आहे की नाही? पण त्या कागदपत्रांची तयारी करायला किती दिवस जातात आपल्याला? ग्रामपंचायतचा दाखला आणा, पंचायत समितीचा दाखला आणा, बँकेचा आणा, अजून काय काय लागत असेल तो. 1-2 महिने तर आपले जातात की नाही? काम किती वेळात होतं? 1 मिनिटामध्ये. हे उदाहरण लक्षात आलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. चित्ताची शुद्धता आणि चित्ताची स्थिरता करायला जन्मोजन्मी साधना करावी लागते.
कर्म निष्काम कर्म, वेदबोधित निष्काम कर्म आणि वेदबोधित निष्काम उपासना, त्यानं काय होतं, चित्ताचा मल आणि विक्षेप दोष काय होतो, दूर होतो. आणि ही तयारी साधक जन्मोजन्मी करतो. फक्त काय शिल्लक राहिलं असतं, आत्मस्वरूपाचं आवरण, ते श्रीगुरूंच्या उपदेशानं काय होतं, दूर होतं. ते काम किती वेळात होतं, बोलो काना वचनाची भेटी, त्या सत्शिष्याचा कान आणि ते सद्गुरू आहेत त्यांच्या मुखातून निघालेलं वचन यांची फक्त भेट होणं बाकी असतं. ती भेट झाली, श्रीगुरूंनी स्वस्वरूपात त्याच्या आत्मस्वरूपाचा बोध करून दिला की तो लगेच स्वरूपाच्या ठिकाणी काय होतो, जागा होतो. आपण अशी उदाहरणं ऐकली की नाही पुराणादिकांमध्ये, की कोणीतरी साधक 12 वर्ष तपस्येला बसला, मग श्रीगुरू आले आणि कानात काहीतरी सांगितलं. काय सांगितलं, हेच सांगितलं, तू कोण आहेस ते, आणि लगेच त्याला काय झालं, ज्ञान झालं. आपल्याला वाटतं काहीतरी मंत्र सांगितला, मंत्र नाही, मंत्र जप अगोदरच केला त्याने. लक्षात आलं का, हे जप तप अनुष्ठान इत्यादी या सर्व गोष्टी त्याने काय केल्या, अगोदरच केल्या. फक्त तेवढंच शिल्लक होतं, स्वरूपाची ओळख करून देणं. तसा कोणी साधक असेल तर गोष्ट वेगळी आहे, की हे शुद्ध ज्ञान सांगितलं, लगेच त्याच्या प्रत्ययाला आलं, त्याच्या अनुभूतीला आलं, त्याला लगेच ते काय झालं, मनापासून अंतकरणापासून पटलं. पण सगळ्यांना ते पटत नाही, कारण मन बुद्धी हे अहंकार इत्यादी गोष्टींनी काय झालेले असतात, लिप्त झालेले असतात. त्याप्रमाणे अर्जुनाला देखील हे शुद्ध सांगितलेलं ज्ञान ते काही पटलेलं दिसलं नाही. म्हणून भगवंतानं दुसरा प्लॅन बी, लक्षात आलं का, वेगवेगळे प्लॅन असतात का नाही लोकांकडून, नाही ए प्लॅन सक्सेस झाला तर बी नाही सक्सेस झाला तर सी, लक्षात आलं का. तसंच आहे हे. दुसरा अध्याय बघा आता, हे पटलं नाही की दुसऱ्या रीतीनं भगवंत पुढं सांगणार आहे, इथंच हा विषय येईलच तो. नाही अध्यात्म स्तरावर पटलं तर व्यावहारिक स्तरावर फक्त देवाला त्याला काय करायचं, शोकमोहातून काय करायचंय, दूर करायचं. तू म्हणतोस तसं आत्मा नित्य जन्मणारा आहे, मरणारा आहे. आत्मा नित्य आहे, अखंड आहे, जन्मत नाही मरत नाही, हे जरी तू जाणलेलं नसलं हरकत नाही. अथवा ऐसा नेनसी अंतवंतची मानेसी, शरीराबरोबर आत्मा उत्पन्न होतो, शरीराच्या नाशाबरोबर आत्मा नष्ट होतो, असं जरी तुझ्या म्हणण्याप्रमाणे गृहीत धरून चाललं तरी देखील शोक करणं उचित नाही. का, कारण ते जन्म मरण जर थांबवताच येणार नसतील तर जे जसं आहे तसंच काय केलं पाहिजे ना, आपण निमूटपणे स्वीकार केलं पाहिजे. त्याच्यात जर बदल करता येणं शक्यच नसेल, अटळच ते असेल, अपरिहार्यच असेल, त्याचा परिहार होणं शक्यच नसेल, तर ते काय करावं लागतं, जशाचं तसं स्वीकारावं लागतं. पावसाळ्यात पाऊस येतो म्हणून दुःखी होण्याची गरज आहे का, पाऊस कधी येईल मग, त्याने कधी यावं. म्हणले थंडी वाजते, आता हिवाळ्यात थंडी न वाजावी तर कधी आमचे श्रीगुरू सांगत असतात, स्वामीजी असंच सांगत असतात, म्हणे खूपच ऊन पडलं, आता उन्हाळ्यात ऊन नाही पडणार तर काय होणार, ते उन्हाळ्यात पडणारच आहे. तुझी मानसिकता करून घे, उन्हाळ्यात ऊन पडेल, पावसाळ्यात पाऊस येईल, हिवाळ्यामध्ये थंडी वाजणारच आहे. आता ते अटळच आहे ना, त्याच्यात आश्चर्य मानण्याचं काय कारण, टाळता येणं शक्य असतं तर मग गोष्ट वेगळी होती. तसं हे जन्म मरण जर टाळताच येत नसतील तर मग त्याबद्दल शोक करण्याचं काहीच कारण नाही. अथवा ऐसा नेनसी, हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाह हो अनुस्यूतो गंगाजळाचा, जो आदी स्थिती आणतो, जो हा आदी स्थिती आणतो, निरंतर नित्यू असे जैसा गंगाजळाचा प्रवाह हो अनुस्यूत. कारण काय आहे की हा जो आत्मा आहे, हा उत्पत्ती नाही, हा जो क्रम आहे, जन्मनं, स्थिती होणं आणि नाश होणं, हा जो क्रम आहे ना, हा कसा आहे, निरंतर चालू आहे, नित्य अखंड चालू आहे. जन्म होतो, काही काळ स्थिती राहते आणि त्याचा काय होतो, नाश होतो. हा जो क्रम आहे, कसा क्रम, जन्मनं, उत्पत्ती स्थिती आणि लय, हा जो क्रम आहे हा कसा आहे, ते म्हणतात निरंतर आहे, अखंड आहे, नित्य आहे, नित्य चालू आहे. उत्पत्ती स्थिती नाश यांचा हा प्रवाह अखंड आहे, नित्य आहे. कसा, जैसा प्रवाह अनुस्यूतू गंगाजळाचा, जैसा गंगाजळाचा प्रवाह अनुस्यूतू.
ज्याप्रमाणे गंगेचा जो ओघ आहे, गंगेच्या पाण्याचा जो ओघ आहे, गंगाजळाचा गंगेच्या पाण्याचा जो ओघ आहे, प्रवाह आहे, तो त्या उगमापासून त्या संगमापर्यंत कसा असतो? अखंड असतो, अविच्छिन्न असतो. गंगेच्या पाण्याचा ओघ हा उगमापासून संगमापर्यंत समुद्रापर्यंत हा जसा कसा असतो? अखंड असतो. अगदी त्याच पद्धतीनं ही उत्पत्ती, स्थिती आणि लय, आदि, स्थिती आणि अंत हा प्रवाह कसा आहे? निरंतर आहे आणि नित्य आहे. ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह हा कसा आहे? अव्याहत चालू आहे, त्याप्रमाणे हा जो संसार आहे, हा प्रपंच आहे, हा प्रवाह रूपानं नित्य मानलेला आहे ना. लक्षात आलं का? अनेक नित्याचे जे अनेक प्रकार आहे त्याच्यातलं प्रवाह रूपाने नित्य हा संसार काय केलेला आहे? मानलेला आहे. जीवांच्या पूर्व संस्कारानं उत्तरोत्तर काय होत असते? सृष्टी उत्पन्न होत असते. आता ह्या सृष्टीचा लय जरी झाला तरी त्यानंतरची असणारी सृष्टी आहे, तिची जी उत्पत्ती आहे ती कशावर आधारित राहील? मागच्या सृष्टीतल्या जीवांचे पूर्वकर्म, त्यानुसार पुढची सृष्टीची काय होत असते? उत्पत्ती होत असते. लक्षात आलं का? म्हणून हा जो प्रवाह आहे हा अखंड आहे, नित्य आहे, निरंतर हा चालूच आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या पाण्याचा प्रवाह उगमापासून समुद्रापर्यंत अखंड असतो असं आहे. ते आधी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ते म्हणजे ते पाणी, ते गंगाजळ आधी खंडले नाही, उगमस्थानी तुटत नाही. म्हणजे त्याची उत्पत्ती जी आहे ती एकसारखी काय असते? सुरूच असते, चालूच असते. आधी नाही खंडले, समुद्री तरी मिनले असे, आणि शेवटी समुद्रामध्ये ते एकसारखं काय होत असतं? मिळतच असतं. आणि मध्ये जैसे जातची उरले दिसे, आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेलं आपल्याला दिसतं. आधी खंडले नाही आणि समुद्री तरी मिनले असे. अगोदर खंडनं म्हणजे तुटणं, बंद होणं. गंगा प्रवाह उगमापासून निघून तो समुद्रापर्यंत जरी तो मिळाला तरी पाणी कसं येत असतं? नवीनच येत राहतं ना, नवनवीन पाणी सारखं येत असतं, आणि समुद्राला सारखं ते काय होत असतं? मिळतच असतं. अशा प्रकारे हा जो प्रवाह आहे हा एकसारखा अनवरत अखंड काय असतो? चालूच राहत असतो. ते आधी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. म्हणजे याच्यातून काय लक्षात घ्यायचं? उगमामध्ये पाणी सारखं तिथून निघतच असतं, शेवटी समुद्रात मिळतच असतं, आणि मध्येही आपल्याला वाहताना ते दिसतं. याच्यातून काय घ्यायचं? प्राण्यांची सारखी उत्पत्ती होतच असते, ती स्थिती असलेली आपल्याला दिसतच असते, आणि त्यांचा नाशही सारखा चालूच असतो. असं आहे का एखाद दिवस या सृष्टीत कोणी मेलच नाही म्हणून? असं काही सुट्टी असते का? रविवार वगैरे काही अशी का? महिन्यातील एखादा दिवस की त्या दिवशी यमालय बंद असतं म्हणून? लक्षात आलं आहे का? तसं काही नाही. नित्य उत्पत्ती चालूच आहे, नित्य मरण देखील काय आहे? चालूच आहे ना. स्थिती तर आहेच आहे मधली. त्या पाण्याप्रमाणे गंगेचा उगम जिथून होतो तिथूनही सारखं पाणी त्या डोंगरातून काय होतं? निघतंच आहे. शेवटी जर समुद्राला पाहिलं तर ते मिळतच आहे, आणि मध्ये देखील आपल्याला ते वाहताना दिसतंच आहे. ये तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी, भूतासी कवणी अवसरी ठाकतीना. ये तिन्ही तयापरी ये तिन्ही, त्याप्रमाणे म्हणजे या नदीच्या पाण्याप्रमाणे उगमाला निघतच राहतं ते पाणी, समुद्राला मिळत राहतं, मध्ये देखील वाहताना दिसतं. अगदी त्याप्रमाणे तिन्ही सदा सरीसीच अवधारी, उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही नेहमीप्रमाणे एकसारखी काय असते? चालूच असते. असं तू काय कर? अवधारी जाणून घे, समजून घे. या गंगा प्रवाहाप्रमाणे आत्म्याची उत्पत्ती, स्थिती आणि नाश, म्हणजे तू मानतो त्याप्रमाणे बरं का, त्याला संतुष्ट करण्यासाठी बोलतात. आत्मा उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर मग भगवद्गीतेत सुद्धा भगवंतानं सांगितलं की आत्मा नष्टही उत्पन्न होतो आणि नष्ट होतो. ते अर्जुनाला समजावून सांगण्याकरिता फक्त सांगितलं आहे की जरी तू असं मानलंस तरी शोक करणं उचित नाही. या विषयामध्ये हा जो विषय चालेल तिथपर्यंत आपण एवढंच घ्यायचं
की अर्जुनानं कोणत्याही रीतीनं शोक करणं योग्य कसं नाही हे सांगण्याकरिता भगवंतानं सांगितलं की आत्मा हा तुझ्या मताप्रमाणे जन्मतो आणि मरतो असं मानलं तरी हरकत नाही. याचा अर्थ ते भगवंताचं मत आहे असं नाही. भगवंताचं मत अगोदर सांगून टाकलं त्याने 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत. ते पूर्णपणे बिंबलेलं दिसलं नाही, पटलेलं दिसलं नाही, म्हणून मग त्या अर्जुनाच्या मताप्रमाणे एक पायरी खाली उतरून तू म्हणतोस तसं का होईना ते मान्य केलं तुझं म्हणणं, तरी देखील शोक करणं कसं उचित नाही हे भगवंत या वेगवेगळ्या रीतीनं काय करतात, उपपत्ती देऊन सांगत आहेत. येतीन तया परी सरसीच सदा अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना. या भूतमात्रांचा जो प्रवाह आहे हा कोणत्याही काळामध्ये बंद पडत नाही हे अवधारी लक्षात ठेव. अर्जुनाला भगवंत म्हणतात की गंगाजळाचा जो प्रवाह आहे, उगम पुन्हा त्याचं समुद्राला मिळणं आणि मध्ये जे आपल्याला गंगाजळ दिसतं वाहताना, अगदी त्याच रीतीनं या भूतमात्रांची उत्पत्ती आणि स्थिती आणि लय हा सारखा काय आहे, सरसीच सदा सतत सर्व काळ अखंड काय आहे, चालूच आहेत. भूतासी कवणी अवसरी ठाकतीना. कोणत्याही काळामध्ये हा भूतमात्रांचा हा जो प्रवाह आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय, हा कधीही बंद पडत नाही. म्हणजे भगवंताला काय सांगायचं, जन्माला येणं आपण थांबवू शकत नाही, मरणही आपण थांबवू शकत नाही. हा जो क्रम आहे हा अनादीच आहे, हा सतत अखंड चालूच आहे. म्हणून हे आगवे येथ तुझ न लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादी असे. म्हणून हे आगवे येथ तुझ न लगे शोचावे. म्हणून येथ हे आगवे तुझ शोचावे न लगे, जे हे स्थितीची स्वभावे ऐसी अनादी. म्हणून अशा स्थितीमध्ये या सगळ्यांबद्दल तुला शोक करण्याचं काही कारण नाही. या भीष्मद्रोणादिकांबद्दल तू जो शोक करतो आहेस ते शोक करण्याचं काहीच कारण नाही. म्हणून हे आगवे येत तुझ न लगे शोचावे, तुझं शोचावे न लगे, तुला शोक करण्याचं काही कारण नाही. जे म्हणजे कारण, स्थितीची ही स्वभावे अनादी असे. हे जन्म मरण ही विश्वाची जी स्थिती आहे ही अनादी आणि स्वाभाविक अशी आहे. विश्वाची ही स्थिती, ही व्यवस्थाच अशी केलेली आहे. ही जन्मन स्थिती आणि नाश, जन्म आणि मृत्यू हे अपरिहार्य असल्यामुळं शोक करण्याचं काही कारण नाही. कारण जो जन्मतो, पुढं सांगणार पुढचा श्लोक आहे, याच्या पुढचा लगेचच श्लोक आहे, जन्मतो तो मरतोच, त्याचं मरण काय, ध्रुव अटळ निश्चित. असं नाही की हे अब्जावधी जे जीव जन्माला येतात त्याच्यात एखादा जन्मतो आणि मरतच नाही. एखादं तरी उदाहरण पाहिजे की नाही, एक तरी. एवढ्या आतापर्यंत सृष्टीत जेवढे जीव जन्माला आले, आताही जन्मत आहेत, पुढेही जन्मतील, त्यातील एखादं तरी उदाहरण असं पाहिजे ना की जो जन्माला आणि मेलाच नाही. ठीक आहे, दीर्घायुष्य असेल, शतवर्ष आयुष्य, आपल्याला शतवर्षाची गणना 100 वर्ष सांगितलेले आहेत मानवाला. वेदानं देखील उद्घोष केलेला आहे. कधी कधी एखाद्याला दीर्घायुष्य असेल तर 100, 110, 120 पर्यंतही मजल मारतात लोक. लक्षात आलं का? आहेत नाही, कोणीतरी सांगितलं होतं त्या दिवशी 118 वर्ष झाले कोण्या आजीला म्हणे, जातात तेवढ्यापर्यंत. पण चिरंतन आहे का कोणी? जन्माला आणि मेलाच नाही असं नाही आहे. कारण ही जी स्थिती आहे, ही जी व्यवस्था आहे, ही अनादी अशी आहे की जन्म, स्थिती आणि मरण ही अशी व्यवस्थाच बसवून दिलेली आहे भगवंतानं. म्हणून हे आगवे येथ तुझ न लगे शोचावे, जे स्थितीची ही स्वभावे अनादी असे. स्वभावे नैसर्गिक आहे, गुणानुसार वारंवार उत्पन्न होणं आणि नष्ट होणं हा जगतातील सर्व पदार्थांचा प्रकृती धर्म आहे, जन्मनं आणि नष्ट होणं. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे खरी तर गोष्ट ही आहे की शरीर कितीही उत्पन्न होतील आणि नष्ट होतील, त्यामध्ये असलेला जीवात्मा तो काय राहणार आहे, अखंड राहणार आहे, आणि तेच आपलं काय आहे, स्वरूप आहे. म्हणून शोक करण्याचं कारण नाही हे अगोदर सांगितलं. पण आता त्या देहाप्रमाणेच तो आत्मा देखील जन्मणारा आणि मरणारा आहे असं जरी मानलं
तरी व्यवस्थाच जर अशी असेल, जो जन्मतो तो मरतो, तर मग मरण्याबद्दल शोक करण्याचं कारणच नाही, कारण जो जन्मतो तो काय होतो, मरतच असतो. लक्षात आलं का? आता हे वृक्ष, वेली इत्यादी जे आहेत, किंवा कोणतीही वस्तू आपण ज्या नित्य वस्तू वापरतो, हे वस्त्रच वापरतो, हे जुनं होतं, फाटतं, आपण टाकून देतो, शोक करतो का त्याच्याबद्दल? नाही. ते आपण आपल्या मनामध्ये मान्यता दृढ केलेली आहे की वस्तू ही कधी ना कधी जीर्ण होणार, नष्ट होणार. आता हे नवीन गोष्टी काही घेऊन येतो, फर्निचर आणतो, वेगवेगळ्या गोष्टी, घरं बांधतो आपण, व ते देखील काही काळानंतर काय होतात, जुनी होतात, भग्न होतात. व ते आपण काय केलेलं आहे, तेवढी मान्यता ठेवलेली आहे. तशी मान्यता देहासंबंधी आपली नाही आहे ना. देहालाच आपण काय केलं, आपलं स्वरूप समजलेलं असल्यामुळं या देहाच्या नाशानं आपलाही काय आहे, नाश आहे असं मानलेलं आहे. पण भगवंत म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, तसं मानलं तरी देखील शोक करणं उचित नाही. कारण जर जो पदार्थ जन्माला येतो तो जर मरणाराच असेल, आणि ही स्थिती ही प्राचीन म्हणजे अनादीच असेल, जी स्थितीची हे स्वभाव आहे अनादी असे, निसर्गतः ही स्वाभाविकच अशी ही जी व्यवस्था जर असेल, तरी देखील शोक करणं उचित नाही. ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, जे देखोनी लोकवादिना जन्मक्षया. ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, जे देखोनी लोकवादिना जन्म, लोक जन्म मरणाच्या अधीन आहेत असं तू पाहत असल्यानं आत्म्याची प्रवाहरूपाने जी नित्यता आहे ती तुझ्या मनाला काय होणार नाही, पटणारच नाही. लक्षात. ना तरी हे अर्जुना नयेची तुझ्या मना, जे देखोनी लोको अधीना जन्मक्षया. ना तरी अर्जुना, जे लोको जन्मक्षया अधीना देखोनी हे तुझ्या मना नयेची. अथवा अर्जुना, हे जे लोक आहेत हे जन्म मरणाच्या स्वाधीन आहेत असं पाहून जरी हे म्हणणं तुझ्या मनाला पटत नसेल, पुढची ओवी आणि ही एकत्र युग्म आहे, तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. 157 आणि 158 ह्या दोन ओव्या एकत्र करून त्याचा काय करावं लागेल, अन्वय, आणि त्याचा अर्थ आपल्याला लावावा लागेल. भगवंत म्हणतात, अथवा अर्जुना, लोक जन्म मरणाच्या स्वाधीन आहेत असं पाहून जरी हे माझं वरील बोललेलं जे म्हणणं आहे ते तुझ्या मनाला पटलं नसेल, तरी येत काही, तरी पण तुझं शोकाशी कारण नाही, तुला शोक करण्याचं काहीच कारण नाही. कारण हे जन्म मृत्यू पाही अपरिहर, जन्म आणि मृत्यू हे कसे आहेत, अटळ आहेत, अपरिहार्य आहेत, त्यांचा परिहार केला जाऊ शकत नाही, ते काही मानवाच्या हातामध्ये नाहीत. सर्व लोक हे जन्म मरणाच्या अधीन आहेत. सृष्टी ही प्रवाह रूपानं काय आहे, अनादी आहे. असा जो मी सिद्धांत तुला सांगितला आणि तो तुझ्या मनाला जरी पटला नसेल, आत्तापर्यंत हे जे भगवंत म्हणतोय मी तुला सांगितलं, ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, हे तुझ्या मनाला पटलेलं नसेल. पण तुला पटलेलं जरी नसलं तरी देखील तुला शोक करणं काही उचित नाही. लक्षात आलं का? तुला पटो की न पटो, पण शोक करणं कोण्याही दृष्टीनं उचित नाही आहे. कारण तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही, तरी तुझं येत शोकाशी काही कारण नाही, तरीही तुला यामध्ये शोक करण्याचं मुळीच कारण नाही. जे हे जन्म मृत्यू अपरिहार्य पाही, कारण हे जन्म मृत्यू काय आहेत, अपरिहार्य आहेत, अटळ आहेत, अनिवार्य आहेत, त्याचं निवारण केलं जाऊ शकत नाही. जो जन्माला येतो त्याला केव्हा तरी काय आहे, मृत्यू हा निश्चितच आहे. आपल्या सामान्यांचं सोडून द्या, जो भगवंत या सृष्टीमध्ये अवतार धारण करून येतो त्याला देखील त्या धारण केलेल्या देहादिकाचा काय करावं लागतोय, त्या येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती, असा हा मृत्यूलोक आहे. इथे भगवंत अवतार धारण करून आला, त्याला देखील राहता येत नाही, तर मग आपली गोष्टच वेगळी आहे. लक्षात आलं का? आता हे संत पुरुष जे आहेत ते देखील काय आहेत, भगवंताचे अवतारच आहेत, पण त्यांना देखील या मर्त्यदेहाचा काय करावा लागतो, त्यागच करावा लागतो.
इथला जो नियम आहे त्या नियमातच राहावं लागतं कुणीही असो. मग या सृष्टीचा जर हा नियमच असेल, जन्मतो तो मरतच असेल, हे जन्म मृत्यू जर अपरिहर असतील, अटळ असतील, टाळता येतच नसतील, तर मग तुला शोक करण्याचं काही कारणच नाही ना. मी मगाशी सांगितलेलं उदाहरण लक्षात ठेवा. आमचे श्रीगुरू नेहमी सांगत असतात, म्हटले खूप थंडी वाजते. अहो हिवाळ्यात नाही वाजणार तर मग कधी वाजणार? उन्हाळ्यात वाजली तर मग आश्चर्य माना, हिवाळ्यात थंडी वाजणार, तू तुझा बचाव कर. लक्षात आलं का? सृष्टीचा जो काही नियम भगवंतानं घालून दिला त्यानुसार ही सृष्टीमध्ये जे बदल आहेत कालांतरानं ते होणारच आहेत. त्यामध्ये दुःख करण्याचं काही कारण आहे का? नाही. अगदी त्याच पद्धतीनं जन्मलेला प्राणी, जन्मलेली वस्तू ती काय होणार आहे? कालांतरानं नष्ट होणारच आहे. म्हणून तुझं शोकासी कारण नाही. तरी येथ काही, तरी पण म्हणजे ही आत्म्याची प्रवाहरूपानं नित्यता तुझ्या मनाला पटली नाही तरीही ना तरी अर्जुना नयेची तुझ्या मना जे देखोनी लोको अधीना जन्मक्षया, लोक जन्म मरणाच्या अधीन आहेत असं तू पाहत असल्यानं तू लोक रोज जन्मताना आणि मरताना काय करतो आहेस? पाहतो आहेस. त्यामुळं आत्मा हा प्रवाहरूपाने होईना नित्य आहे असं काही तुला पटणार नाही आहे. कारण तू काय पाहतो? जो जन्मतो तो मरतो. हे नित्य काय करतो? एक देखतसा एकाची दहने. लक्षात आलं? एक पाहतो एकाला जाळलेलं रोज रोज. त्या दिवशी श्लोक सांगितला होता, अन्याहानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. जगात आश्चर्य काय? तर हेच सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की प्राणी म्हणजे मनुष्य किंवा सर्वजण रोज रोज दुसऱ्याला मरताना पाहत असूनही आपण मात्र मरणारच नाही अशा भ्रमात राहतात. याच्यापेक्षा मोठं आश्चर्यच नाही आहे. यक्षानं प्रश्न विचारला होता युधिष्ठिराला, धर्मराजाला, किमाश्चर्यम, काय आश्चर्य आहे? बरेच प्रश्न आहेत, मोठं प्रकरण आहे महाभारतामध्ये. किमामृतम गवामृतम, अमृतम किम, अमृत काय आहे? ते म्हटले गाईचं दूध अमृत आहे. आणखी एक प्रश्न चालता चालता सांगितला, किमाश्चर्यम, आश्चर्य काय? तर रोज रोज यमाच्या घरी लोक जात आहेत हे पाहूनही बाकीची मात्र सावध होत नाहीत. आपण मात्र स्थिरच आहोत की काय अशा भ्रमात राहतात. हेच सगळ्यात जगातलं मोठं काय आहे? आश्चर्य आहे. मग हा अर्जुन रोज रोज लोकांना जन्मताना आणि मरताना पाहतो आहे. भगवंत म्हणतो, हे अर्जुना तू पाहतो आहेस लोक जन्म आणि मरणाच्या काय आहेत? अधीन आहेत. त्यामुळं आत्म्याची नित्यता ही काही तुला पटणार नाही आहे. पण जरी पटली नाही आणि आत्मा नित्य जन्मणारा आणि मरणारा असं जरी तू मानलंस तरी देखील तुला शोक करण्याला मात्र काही कारण नाही आहे. कारण जन्म आणि मृत्यू हे काही टाळता येण्यासारखे नाही आहे. तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. बघा, खरं तर आत्मा नित्य आहे हे सगळं सर्व शास्त्रामध्ये जे सांगितलं ते भगवंतानं अगोदर सांगितलं. जे खरं आहे ते सांगितलं. ते न पटल्यामुळं हे व्यावहारिक स्तरावर उपदेश देवाला करावा लागतो. कशासाठी? कमीत कमी तू काय करू नकोस? शोक करू नकोस. शोकाला कोणतंही स्थान नाही आहे. आता त्या महाभारताचाच विचार केला, त्याच्या महाभारतामध्ये सुद्धा एक श्लोक आलेला आहे, कधी सांगितलं असेल कल्पना नाही. शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानीच दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडिताः. जी मूढ माणसं असतात, मूर्ख असतात, अज्ञानी असतात, त्यांना शोक करण्याला रोज 1000 कारणं सापडतात आणि भय बाळगण्याला शेकडो कारणं सापडतात. का भिलास? काहीतरी कारण सांगतात. का शोक करतोस? काहीतरी कारण त्यांना गवसतंच, सापडतंच. दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडिताः. ज्ञानी लोक मात्र शोक करत नाही, भयही कशाचं बाळगत नाही. पण अज्ञानी माणसाला काहीतरी कारण पाहिजे छोटंसं. त्यानं माझ्याकडं असं का बघितलं? झालं त्याला दुःखाला दुसरं कारणच नको. लक्षात आलं का? त्यानं मला नमस्कारच केला नाही, माझ्याकडं बघितलंच नाही किंवा बघून न बघितल्यासारखं केलं, झालं दिवस त्याचा दुःखातच जातो. काही कारण आहेत का ही मोठी दुःखाची? लक्षात आलं का? पण ही मूर्खांना मात्र सापडतात हजारो कारणं शोक करणे. शोकस्थान सहस्राणी, शोक करण्याला 1000 स्थानं असतात त्यांना.
आणि भयस्थान शतानीच, आणि भय बाळगण्याला शेकडो त्यांना कारणं सापडतात. कशापासून काय करतात? भीती बाळगत राहतात. आविशंती म्हणजे वश केले जातात शोकाला, भयाला. कोण? मूढम, मूर्ख माणसं. न पंडिता, ज्ञानी माणसं मात्र शोकही करत नाहीत आणि भयही कशाचं बाळगत नाहीत. हे पहा, अगदी व्यावहारिक स्तरावर जरी विचार केला, अध्यात्माची गोष्ट बाजूलाच राहू द्या, आत्म्याची नित्यता ही गोष्ट बाजूलाच राहू द्या, आपण देह नाहीत, चैतन्य घन आत्मा आहोत ही गोष्ट ही बाजूलाच राहू द्या, आपण या देहाप्रमाणेच आत्मा जन्मणारा आणि मरणारा आहे असं जरी मानलं तरीही शोक करण्याला कोणतंच कारण नाही. कारण जी जी गोष्ट जन्मते ती मरतच असते. तिला जर टाळताच येत नसेल तर शोक करण्याचं कारण काय? आता दिवस उगवतो की नाही, त्याला टाळता येईल का? म्हटले दिवस उगवला, रडतच बसले. दिवस माध्यान्नाला आला, म्हटले रडतच बसले. दिवस मावळला, आता कसं होईल? आता त्याला टाळता येणं शक्य आहे का? जी गोष्ट टाळता येणं शक्यच नाही तिच्याबद्दल शोक करणं उचित नाही. म्हणून तरी येतं काही, तुझं शोकाशी कारण नाही. म्हणजे भगवंत पहा किती काळजी घेतात आईप्रमाणे त्या अर्जुनाची. काहीही व्हावं पण यानं शोक करू नये. लक्षात आलं का? शुद्ध अध्यात्मज्ञान समजून घेऊन यानं शोक करू नये. नाही शुद्ध अध्यात्मज्ञान समजलं, व्यावहारिक पातळीवर तरी हा उपदेश त्यानं समजून घ्यावा आणि काय व्हावं? शोकापासून दूर व्हावं. संत पुरुष देखील आपल्याला वेगवेगळा हा जो उपदेश करतात त्याच्या मागची त्यांची भूमिका हीच असते की काहीही व्हावं आणि ही माणसं परमार्थ मार्गाला लागावीत. कधीकधी अत्यंत मायेनं, प्रेमानं, गोड बोलून उपदेश करतात. कधीकधी कठोर होऊन देखील काय करतात? उपदेश करतात. प्रसंगी अगदी अपशब्दांचा प्रयोग करून देखील काय करतात? उपदेश करतात. त्याच्या मागचा हेतू काय असतो? यांनी काय व्हावं? जागं व्हावं आणि परमार्थ मार्गाला लागा. अगदी त्याच पद्धतीनं भगवंताला वाटतंय शुद्ध उपदेशाला करून पाहिला, परंतु काही सुपरिणाम याच्या चित्तावर झालेला दिसत नाही आहे. हा शोक काही त्यागायला तयार नाही आहे. म्हणून याच्या स्तरावर, व्यावहारिक पातळीवर याची जी मान्यता आहे की आत्मा जन्मतो आणि मरतो, तर भगवंत म्हणतात तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे जरी मान्य केलं, आत्मा नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा आहे, तरी देखील शोकाला काहीही कारण नाही. तरी येथं काही तुझं शोकाशी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवम शोचितुमर्हसी. या श्लोकावरचं हे काही जे भाष्य होतं 7 ओव्यांमध्ये त्याचा विचार आपण केलेला आहे. का बरं जन्म मृत्यू हे अपरिहर आहेत, टाळता येणं शक्य नाही? तर त्याचं कारण सांगतील की जी गोष्ट उत्पन्न होते, जो विषय उत्पन्न होतो त्याला काय आहे? मरण निश्चित आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येर्थे नत्वम शोचितुमर्हसी. जो उत्पन्न झाला त्याला मरण निश्चित आहे आणि जो मेला त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून अटळ असलेल्या गोष्टीविषयी तुला शोक करणं उचित नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वा ही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी.
पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।